पुणे विभागातून आज BPY 001 या अभ्यासक्रमासाठीचा तास घेत आहे. आज आपण भारतीय तत्वज्ञानाची ओळख यातील घटक 3 उपनिषदे याचा अभ्यास करणार आहोत. हा उपनिषदांवरील दुसरा तास आहे. या भागामध्ये आपण महत्त्वाच्या काही उपनिषदांचा अभ्यास करणार आहोत. त्यातील महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणार आहोत. कठोपनिषद, मुंडकोपनिषद, मांडुक्योपनिषद, प्रश्नोपदेश निषद, केन उपनिषद, श्वेताश्वेतर उपनिषद इत्यादींचा समावेश या भागामध्ये होतो. पहिलं जे उपनिषद आहे ते आहे कठोपनिषद. कठ उपनिषद हे कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेच्या अंतर्गत येणारं उपनिषद आहे. जसं आपण आधीच्या तासामध्ये समजून घेतलं की वेदांच्या मुख्य संहितेवर आधारित अरण्यक आणि ब्राह्मण्यक ही ग्रंथ संपदा आहे. तसंच प्रत्येक वेदाच्या ग्रंथसंपदेमध्ये पुढे उपनिषद येतात. त्याप्रमाणेच कठोपनिषद हे यजुर्वेद या मुख्य वेद संहितेवरील उपनिषद आहे. या उपनिषदामध्ये महत्वाचं जे आहे ते आहे नचिकेत आणि यम यांची कथा. या उपनिषदाचा मुख्य गाभा हा आत्म्याचं स्वरूप समजून घेण्यासंदर्भातला आहे, जिथे आत्म्याला जीवनरथाची संकल्पना दिली आहे. तसंच कठोपनिषदामध्ये जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती या 2 महत्वाच्या तत्वज्ञानात्मक संकल्पनाही आलेल्या आहेत. नचिकेत आणि यम यांची जी कथा या उपनिषदामध्ये येते त्यामध्ये जो मुख्य आहे तो आहे नचिकेत. नचिकेत हे नाव नचिकेतस या शब्दावरून येतं. याचा अर्थ आहे जो जाणत नाही तो. नवकेत म्हणजे मला हे माहित नाही, मी हे जाणत नाही, मला याचे ज्ञान नाही, अशा अज्ञानाची ज्याला जाणीव होते त्याच्याच मनामध्ये ज्ञानाविषयक जिज्ञासा उत्पन्न होते. ज्ञान आणखी प्राप्त करून घेण्याची लालसा या मनात निर्माण होते. असं जे मन आहे, अशी जी व्यक्ती आहे तिला नचिकेत असं म्हटलं आहे. नचिकेत हा एका महत्वाच्या आणि प्रसिद्ध ऋषी उद्दालकांचा पुत्र होता. नचिकेत लहान असताना एकदा उद्दालकांनी एक यज्ञ आरंभला. हा यज्ञ करताना त्यांनी अशी प्रतिज्ञा केली की माझ्या जवळचं सर्व काही मी दान करून टाकेन. उद्दालकांनी दान करताना अनेक गोष्टींचं दान केलं, परंतु पत्नी आणि मुलांचं दान केलं नाही. हे पाहिल्यानंतर नचिकेताला असं वाटलं की उद्दालकांनी त्यांचं वचन पूर्ण केलं नाही. त्यांनी जी प्रतिज्ञा यज्ञापूर्वी घेतली होती ती त्यांनी पूर्ण केली नाही. म्हणून तो त्यांना प्रश्न विचारू लागला. या प्रश्नांची उत्तरे देणे उद्दालकाला शक्य नव्हते आणि अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवता मिळवता नचिकेताच्या असे लक्षात आले की सर्व काही शेवटी मृत्यूवर येऊन थांबते. म्हणून नचिकेताने मृत्यूची जी देवता यम तिची भेट घ्यायचे ठरवले. नचिकेत प्रवास करत मजल दर मजल करत यमाच्या दारी पोहोचला. तिथे पोहोचल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की यम तिथे नाही. यम बाहेर कुठेतरी काही कामासाठी गेले होते. नचिकेत त्यावेळी अगदी लहान बालक होता, पण तरीही नचिकेत तिथून हलला नाही. तो तिथेच थांबून त्यांची वाट पाहू लागला. जेव्हा यम परत आले तेव्हा त्याने आपला परिचय करून दिला आणि यमाला सांगितलं की माझे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं देणं माझा पिता उद्दालक यांना जमलं नाही. त्यांची उत्तरं तुम्ही कृपा करून द्यावी. यमाने त्याचे प्रश्न ऐकले आणि यमाच्या असं लक्षात आलं की या प्रश्नांची उत्तरं या बालकाला देणं हे माझ्यासाठी फार सहज सोपं काम नाही. म्हणून यमाने त्याला सांगितलं की मला आता खूप काम आहे आणि मी आता बाहेर जाणार आहे. तू घरी परत जा आणि नंतर ये. नचिकेताने त्यांना निर्धारपूर्वक सांगितलं की तुम्ही जिथे हवं तिथे जा, जे हवं ते काम करा, ते करून परत या आणि मग माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. यम नचिकेताला तिथेच सोडून निघून गेला.
आणि काही काळानंतर जेव्हा ते पुन्हा परत आले तेव्हा नचिकेत अजूनही त्यांची वाट बघत, त्या प्रश्नांच्या उत्तरांची वाट बघत तिथे थांबला होता. त्यामुळे असं यमाच्या लक्षात आलं की नचिकेताचा जो निर्धार आहे, जो निश्चय आहे की माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळालीच पाहिजेत, तो अजिबात हळला नव्हता. तो डळमळीत झालेला नव्हता. आणि म्हणून यमाने त्याच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली. या कथेचं सार असं की जोपर्यंत मला योग्य ते ज्ञान मिळत नाही तोपर्यंत मी माझे प्रयत्न थांबवणार नाही. मी माझ्या मार्गावरून बाजूला हटणार नाही. हे फक्त नचिकेत करू शकला कारण त्याच्या मनात त्याला जे माहीत नाही, ज्याचं ज्ञान नाही, जे तो जाणत नाही, ते जाणून घेण्याची लालसा, ते जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली होती. ही कथा या उपनिषदातील महत्वाची कथा आहे. या कथेमध्ये नचिकेताने जे प्रश्न विचारले ते आत्म्याच्या स्वरूपासंदर्भातले होते. आत्म्याचं स्वरूप काय आहे, पुढे आत्म्याचं काय होतं, अशाच प्रकारचे ते प्रश्न होते. या प्रश्नांची उत्तरं जी यमाने दिली, ज्यातील काही प्रश्नांची उत्तरं उद्दालकाने दिली, त्याचं सार आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसतं की या उपनिषदामध्ये आत्म्याचं स्वरूप स्पष्ट करताना आत्म्याला जीवनरथाची उपमा दिलेली आहे. या जीवनरथाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की रथ जो आहे त्याला त्याचा स्वतःचा एक सांगाडा असतो. रथ चालवण्यासाठी त्याला घोडे लागतात. फक्त घोडा असून चालत नाही, तर हा रथ चालवण्यासाठी सारथी हवा असतो आणि त्या सारथ्याच्या हाती या घोड्यांचा लगाम असावा लागतो. हीच उपमा जीवनरथासाठी या उपनिषदामध्ये दिलेली आहे. जसा रथ तसं आपलं हे शरीर. हे जे शरीर आहे, हे जे जीवन आहे, त्याचा सांगाडा कुठला तर आपला देह. जसे रथाला घोडे आहेत तसं काय आहे बरं जे मानवी शरीराला, मानवी देहाला चालवतं, तर ते आहे माणसाची इंद्रिये. आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्याकडे 5 इंद्रिये आहेत, ज्यामध्ये डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा यांचा समावेश होतो. ही इंद्रिय जणू काही घोड्यासारखी आपल्या जीवनाला, आपल्या शरीराला चालवत असतात. तसंच ज्याप्रमाणे रथाला चालवण्यासाठी एक सारथी लागतो, त्याप्रमाणेच शरीररूपी आपल्या जीवनरथाला चालवण्यासाठी आत्मा हा सारथ्याचे काम करतो. हा आत्मा मनाच्या द्वारे आपल्या इंद्रियांवर आणि देहावर नियंत्रण ठेवतो. मन जणू काही सारथ्याच्या हातातील लगाम आहे, जो इंद्रियांना आपल्या नियंत्रणात आणतो. इथे आत्म्याचं स्वरूप स्पष्ट करताना रथाची जी उपमा आलेली आहे त्याचा संदर्भ काय बरं? मानवी जीवन हे प्रवाही आहे. ते स्थितिशील नाही, ते एका ठिकाणी एका क्षणावर थांबलेलं नाही. जसं रथ घोड्याचा लगाम ओढला असता सातत्याने चालत राहतो, तसंच इंद्रिय जर आत्म्याच्या नियंत्रणात असतील आणि मन जर हे काम करत असेल तर आपले जीवनही सातत्याने सुरू राहते. या उपनिषदामध्ये ज्या 2 महत्वाच्या संकल्पना पुढे चर्चेत येतात त्या आहेत जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती. जीवनमुक्ती म्हणजे काय तर जीवन जगत असताना मुक्ती प्राप्त करणे, देहासह मुक्ती प्राप्त करणे. जो मी स्वतः परमात्म स्वरूप निर्गुण परात्पर आहे असे जाणून आत्मस्वरूपातच स्थिर राहतो, तो जीवनमुक्त. अशी व्यक्ती ज्याला जीवनमुक्ती प्राप्त झाली त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. इथे स्वतःच्या आत्म्याच्या स्वरूपाबद्दल एक स्पष्टीकरण आणि ज्ञान होणं. जो परमात्मा आहे, जो निर्गुण आहे, तो आणि मी आम्ही एकच आहोत, आम्ही वेगळे नाही, अशी जाणीव होणं आणि या जाणीवेतून आपला आत्मा किंवा आत्म्याच्या स्वरूपामध्ये व्यक्तीचं जीवन स्थिर होणं. स्थिर होणं याचा अर्थ थांबणं नाही, तर त्याचा अर्थ सर्व काही सहन करून, सर्व काही पाहूनही आत्मा त्याचं स्वरूप बदलत नाही, त्याचं परमात्म्याशी संबंध बदलत नाही, तो स्थितप्रज्ञ असतो, असा याचा संदर्भ आहे.
जीवनमुक्ती प्राप्त करण्यासाठी देहाचा त्याग करण्याची गरज नाही. आता आपण विदेहमुक्ती म्हणजे काय ते पाहूया. विदेहमुक्ती ही देहाचा त्याग केल्यानंतर म्हणजे मृत्यू पश्चात प्राप्त होते. ज्या क्षणी देहाचा त्याग होतो तो जो मृत्यू समय, त्यावेळी जी मुक्ती प्राप्त होते ती विदेहमुक्ती. विदेहमुक्ती ही जीवनमुक्तालाच प्राप्त होते, कारण मुक्त पदाला ती व्यक्ती जिवंत असताना शरीरासहच पोहोचलेली असते आणि शरीराच्या बंधनातून, शरीराच्या पाशातून ती व्यक्ती मुक्त होते. जो नित्य ब्रह्ममय असतो, षडरिपूंच्या आणि सांसारिक चेष्टांच्या पलीकडे गेलेला असतो, तो विदेहमुक्त. असा आत्मा की ज्याला आता शरीराची बंधने नाहीत, संसारातील क्रिया प्रक्रिया आणि त्याच्या प्रतिक्रिया यांचा संदर्भ उरत नाही, असा आत्मा हा विदेहमुक्त असतो. तो आता स्वतःच ब्रह्ममय असतो. जीवनमुक्त किंवा जीवनमुक्ती आणि विदेहमुक्त किंवा विदेहमुक्ती यात फरक असा आहे की जीवनमुक्तीमध्ये आत्म्याला हे नक्की माहिती असतं की मी म्हणजेच ते ब्रह्मस्वरूप आहे. विदेहमुक्तीमध्ये आत्मा स्वतःच ब्रह्ममय झालेला असतो. पहिल्या प्रकारामध्ये जाणीव आहे, तर दुसऱ्या प्रकारामध्ये असणे आहे. या पुढचे जे उपनिषद आहे ते आहे मुंडकोपनिषद. मुंडकोपनिषद हे अथर्ववेद शाखेतील एक उपनिषद आहे. या उपनिषदाचा जो कर्ता आहे, ज्यांनी या उपनिषदाची रचना केली ते आहे कर्ता शौनक महाशाल. शौनक महाशाल हे ऋषी आहेत ज्यांनी हे उपनिषद रचले आहे. मुंडक हा जो शब्द या उपनिषदाच्या नावात येतो त्याचा अर्थ आहे मस्तक. आता मस्तक जे आहे तो मानवी शरीरातील सर्वोच्च आणि सर्वात महत्वाचा अवयव आहे. त्याचाच अर्थ असा की हे उपनिषदही अतिशय महत्वाचे आहे. मुंडक आणि पुढे मुंडन हे संन्यास याचे चिन्ह आहे. संन्यासाचं चिन्ह असल्यामुळं संन्यास धर्माचा जे पुरस्कार करतं असं हे उपनिषद, म्हणून या उपनिषदाला संन्यासोपनिषद असंही म्हटलं जातं. या उपनिषदामध्ये ब्रह्मविद्येची ओळख करून दिली आहे आणि ही ओळख पटवूनही दिली आहे. या उपनिषदामध्ये एकूण 65 श्लोक आहेत. अतिशय महत्वाचे असे हे मुंडकोपनिषद. त्याच्यातील महत्वाच्या संकल्पनांची आता आपण चर्चा करूया. या उपनिषदामध्ये आपल्याला 2 विभाग आहेत असं दिसतं. यातला पहिला जो भाग आहे तो पराविद्येचा म्हणजेच ब्रह्मच्या ज्ञानाविषयीचा भाग आहे. उपनिषदांवरील या आधीच्या तासामध्ये आपण पराविद्या आणि अपराविद्या यातील फरक समजून घेतलेला आहे. पराविद्या म्हणजे उच्च स्तरावरील अशी विद्या की जी या भौतिक सांसारिक जीवनातील गोष्टींबद्दलची विद्या नाही. या गोष्टींबद्दलचं ज्ञान न देता ती परमात्म्याबद्दलचं ज्ञान देते, अशी ती पराविद्या. अक्षर अशा परब्रह्माचे ज्ञान करून देणारी ही विद्या आहे. अक्षर म्हणजे काय की जे कधीच नष्ट होत नाही, जे कधीच संपत नाही, असं ते परब्रह्म आणि त्या परब्रह्माचं ज्ञान करून देणारी ही पराविद्या. या विद्येच्या जाणण्याने, परब्रह्माचं ज्ञान करून घेतल्याने आपल्याला सर्व गोष्टींचं, विश्वातील सर्व गोष्टींचं ज्ञान होतं. ते सर्व काही जाणून घेतल्याप्रमाणे आपल्याला ज्ञान होतं, अशी ही पराविद्या. ब्रह्मण हे जगाचं एक नैमित्तिक कारण आहे. हे या उपनिषदामध्ये प्रामुख्याने सांगितलं आहे. ब्रह्मण किंवा ब्रह्मापासूनच हे संपूर्ण विश्व निर्माण झालं आहे, असा सत्ताशास्त्रीय सिद्धांत या उपनिषदामध्ये मांडल्याचं आपल्याला दिसतं. या उपनिषदामध्ये हे सिद्ध करताना किंवा स्पष्ट करताना अनेक उदाहरणे दिलेली आहेत. कोळी आणि त्याचं जाळं याचा जर विचार आपण केला तर आपल्याला असं दिसतं की कोळ्याचं जाळं हे कोळ्यापासूनच निर्माण होतं, किंवा सोने आणि दागिने.
आपण सोन्याचे अनेक दागिने पाहतो. आपल्याला सोनं आणि त्याचे दागिने या दोन गोष्टी वेगवेगळ्या करता येतील का बरं? तर नाही. सोनं हेच दागिन्यांचं निमित्त कारण आहे. सोन्यापासूनच ते दागिने निर्माण होतात. किंवा जसं की या चित्रात आपल्याला दिसत आहे, पाणी आणि पाण्यावरील लहरी किंवा तरंग, समुद्र आणि त्याच्या लहरी. लहरींना समुद्रापासून वेगळं आपल्याला करता येईल का बरं? किंवा तरंगांना पाण्यापासून वेगळं करता येईल का? मुळात पाणी नसेल तर तरंग उठणारच नाही. जसं पाणी आणि तरंग हे एकच, पण तरीही तरंगांचं कारण मात्र पाणी. तसं ब्रह्मांड आणि हे जग हे जरी एकच असलं तरी ब्रह्मापासूनच हे सर्व जग निर्माण झालं आहे, असं या उपनिषदात सांगितलेलं आहे. पुढचं जे उदाहरण या उपनिषदात येतं ते आहे अग्नी आणि ज्वालांचं. जसं पाणी आणि त्यावरील तरंगांचं, तसंच अग्नी आणि तिच्या ज्वालांचं. अग्नीच्या ज्वाला अग्नीपासून आपल्याला दूर करता येतील का? त्या वेगळ्या करता येतील का? तर नाही. पण तरीही अग्नी आणि ज्वाला यांचं अस्तित्व मात्र आपल्याला वेगवेगळं भासतं. ज्वाला ह्या अग्नीतूनच निर्माण होतात आणि अग्नीतच पुन्हा परत जातात. तसं हे जग ब्रह्मांपासून किंवा ब्रह्मापासूनच निर्माण होतं आणि त्याच्यामध्येच पुन्हा शेवटी विलीन होतं, असा हा महत्वाचा सिद्धांत आहे. या उपनिषदामध्ये ब्रह्मांड आणि विश्वाचा संबंध आणि त्याचं स्वरूप याविषयीची पराविद्या स्पष्ट करताना सत्कार्यवाद या सिद्धांताचाही उल्लेख येतो. सत्कार्यवाद म्हणजे काय? तर कार्य हे कारणातच अस्तित्वात असतं, असा हा सिद्धांत आहे. वरील सर्व उदाहरणं जी आपण पाहिली त्यांचा विचार केला तर आपल्याला असं दिसतं की कार्य हे कारणात आधीच उपस्थित होतं. जसं की सोने आणि दागिने. दागिने घडवण्यापूर्वी ते कुठे होते बरं? तर ते सोन्यातच होते. दागिन्याच्या आत्ताच्या स्वरूपात ते तिथे कदाचित नसतील, पण जसं सोन्यापासून आपल्याला दागिने तयार करता येतात, तसे काही पाण्यापासून करता येणार नाही. किंवा पाण्यातले तरंग निर्माण होण्यापूर्वी तिथे होते का? तर ती शक्यता केवळ पाण्यामध्येच असते, ती काही सोन्यामध्ये नाही. जे म्हणून आपण कार्य गृहीत धरू ते त्याच्या कारणात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात अस्तित्वात असतंच. आपल्या सर्वांना एक म्हण ठाऊक आहे की तेलबिया जर आपण रगडल्या तर त्यातून आपल्याला तेल मिळतं. वाळू मात्र आपण कितीही रगडली तरी त्यातनं आपल्याला तेल मिळत नाही. कारण तेल हे जे कार्य आहे ते तेलबियांमध्ये आहे, ते वाळूत नाही. जरी आपण ती म्हण वापरत असलो की प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे, हे जरी म्हणायला सोपं असलं किंवा सांगण्यासाठी ते उपमात्मक असलं तरीही मूलतः वाळूतून काही तेल निघत नाही, कारण तेल हे वाळूत मुळात अस्तित्वातच नाही. या सिद्धांताला सत्कार्यवाद असे म्हणतात. या भागामध्ये जिथे पराविद्या स्पष्ट केलेली आहे त्याच्यामध्ये ब्रह्मन आणि आत्म्याचं स्वरूप सांगण्यासाठीची ही सगळी चर्चा आहे. कसं आहे बरं हे ब्रह्मन आणि आत्म्याचं स्वरूप? तर ते सत आणि चित आहे. ते सत म्हणजे सतत सत्य आहे आणि ते चित म्हणजे चैतन्यमय आहे. ब्रह्मन आणि आत्मा हे खरं तर दोन वेगळे नाहीत. ब्रह्मन म्हणजेच आत्मा आणि आत्मा म्हणजेच ब्रह्मन. मग प्रत्येक व्यक्तीत जे असते ते ब्रह्मन की आत्मा, असा प्रश्न जर आपण विचारला तर आपल्याला असं सांगता येईल की पाणी आणि तरंग हे काय बरं आहे? जसं पाणी तसं ब्रह्मन आणि जसे तरंग तसं आत्मा. प्रत्येक तरंग वेगळा, प्रत्येक लहर वेगळी, पण म्हणून ते पाण्यापासून वेगळे आहेत का? तर नाही. निर्गुण आणि निराकार हे ब्रह्मन आणि आत्मा या दोन्हींचेही महत्वाचे वैशिष्ट्य. निर्गुण म्हणजे काय? तर असे ते की ज्याला कुठलाही गुण आहे असे आपल्याला म्हणता येत नाही. इथे निर्गुण समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. जर मी तुमच्या समोर एक
फूल धरले तर आपल्याला काय सांगता येईल? आपल्याला असं सांगता येईल की या फुलाचा रंग समजा लाल आहे. या फुलाला एक सुवास आहे. या फुलाचा स्पर्श अतिशय मुलायम आहे. आता हे सगळे जे गुण आहेत, जे रंग, वास, स्पर्श यांच्याशी संबंधित आहेत, हे प्रत्येक वस्तू किंवा अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला असतात. भौतिक जगातली अशी कुठलीही गोष्ट नाही की जी अस्तित्वात आहे आणि तिला असे काही गुण नाही. परंतु ब्रह्मन आणि आत्मा यांना मात्र अशा प्रकारे कुठलेही गुण नाही. जसं फुलाचं तसंच माणसाचंही. माणसाकडेही अनेक गुण आणि दुर्गुण असतात, परंतु ते त्या शरीराशी, त्या मनाशी संबंधित आहेत. आत्म्याचे म्हणून काही गुण असू शकत नाही, असतही नाही. हे निर्गुण. निराकार असं जेव्हा आपण ब्रह्मन आणि आत्म्याला म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा की त्याला स्वतःचा असा कुठलाही विशिष्ट आकार नाही. इथे पुन्हा मी पाण्याचे उदाहरण घेऊ इच्छिते. आपण जेव्हा पाण्याकडे बघतो तेव्हा आपल्याला असं दिसतं का की त्याला स्वतःचा काही आकार आहे? तर मुळातच नाही. पाणी आपण ज्या कुठल्या भांड्यात भरून घेऊ, त्या भांड्याचा जो आकार असेल तोच पाण्याचा आकार. पाण्याला स्वतःचा म्हणून काहीही आकार नाही. म्हणून तुम्ही कदाचित कधीतरी हे गाणं ऐकलं असेल, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा. पाण्याला जसं स्वतःचा रंग नाही, तसंच पाण्याला स्वतःचा आकारही नाही. हे जे ब्रह्मन आणि आत्मा आहे ते चैतन्यमय आहे. ते जीवित असण्याचे, जिवंतपणाचे एक महत्वाचे लक्षण आहे. तसंच हे दोन्ही साक्षी स्वरूप आहेत. साक्षी असं मुलीचं नाव आपण अनेक ठिकाणी ऐकलेलं असतं, परंतु या नावाचा, या शब्दाचा संदर्भ ब्रह्माच्या आणि आत्म्याच्या स्वरूपाशी लागतो हे अनेक साक्षी नावाच्या मुलींनाही ठाऊक नसतं. साक्षी म्हणजे काय बरं? तर साक्षी म्हणजे असं काहीतरी की जे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची साक्षी आहे, साक्षीदार आहे, परंतु स्वतः मात्र त्यातल्या कुठल्याही घटनेमध्ये, कुठल्याही जडणघडणीमध्ये ते समाविष्ट नाही. यातला जो दुसरा भाग आहे या उपनिषदातला, तो आहे अपराविद्येबद्दलचा. अपराविद्येमध्ये अनेक विधी आणि क्रियाकर्मांचं ज्ञान सांगितलेलं आहे. अनेक गोष्टी ज्या दैनंदिन स्वरूपात, दैनंदिन पातळीवर व्यक्तीने कराव्यात, अशा गोष्टींची, अशा क्रियाकर्मांची माहिती या उपनिषदाच्या दुसऱ्या भागामध्ये दिलेली आहे. त्यातील जे एक महत्वाचं कर्म आहे ते आहे अग्निहोत्र. अग्निहोत्राची विस्तारपूर्वक चर्चा या उपनिषदात केलेली आहे. अग्निहोत्र म्हणजे काय? तर सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घरामधील वातावरण पवित्र व्हावं यासाठी हा यज्ञ केला जातो. हा घरातील कुठल्याही व्यक्तीने, परंतु एकाच व्यक्तीने नियमितपणे दररोज करण्यासाठीचा यज्ञ आहे. या यज्ञामध्ये आपल्याला असं दिसतं की चित्रात दाखवल्याप्रमाणे एक विशिष्ट तांब्याचं भांड घेऊन त्यामध्ये साधारण चौकोनी आकाराच्या गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या त्यामध्ये रचल्या जातात. त्या रचताना त्या एकमेकींवर अशा पद्धतीने रचल्या जातात की त्यांच्यामध्ये हवा खेळती राहील. त्यानंतर त्यावर अख्खे तांदूळ, शक्यतो तुकडे न झालेले असे तांदूळ त्यावर टाकले जातात आणि गायीचं शुद्ध तूप त्यावर ओतलं जातं आणि मग हा अग्नी प्रज्वलित केला जातो. अग्निहोत्र का करावं याची चर्चा या उपनिषदामध्ये दिलेली आहे. जर नियमितपणे अग्निहोत्र केलं तर त्यामुळे अनेक व्याधींवर उतार मिळतो. अनेक आजारांवर, ज्यावर लगेच काही उपचार नाही, अशा व्याधींवर आपल्याला उपाय मिळतो. तसंच आपलं आरोग्यही सुधारतं आणि ते वाढीला लागतं. अग्निहोत्र या प्रक्रियेचा किंवा या क्रियाकर्माचा धार्मिक संदर्भ जरी आपण बाजूला ठेवला तरी आपल्याला असं दिसतं की वातावरण शुद्धी ही या यज्ञातून, अग्निहोत्र नावाच्या यज्ञातून साधली जाऊ शकते. ज्यामुळे जर आपल्या आसपासची हवा ही शुद्ध असेल तर त्यातून आपल्या आरोग्याला नक्कीच त्याचा फायदा होतो.
अग्निहोत्राकडे केवळ कर्मकांड न बघता त्याच्या सोबत जर आपण ध्यानधारणा केली तर अग्निहोत्राची एकूण प्रक्रिया माणसाला मनशांती प्राप्त करून देऊ शकते. हा विधी ही दररोज करण्याची प्रक्रिया असल्यामुळे जो कोणी व्यक्ती हे करत असेल त्याला एक विशिष्ट प्रकारची शिस्त ही लागते. त्याचं दैनंदिन जीवन आणि दैनंदिन व्यवहार हे सुरळीत होतात. त्यामुळे शिस्तीचा भाग म्हणून मनशांतीसाठी, वातावरण शुद्धीसाठी अग्निहोत्र करायला आधुनिक काळातही खरं म्हणजे काही हरकत नाही. यानंतरचं जे उपनिषद आहे ते आहे मांडुक्य उपनिषद. हे उपनिषद अथर्ववेदाच्या एका शाखेचं उपनिषद आहे. मांडुक्य या शब्दाची उत्पत्ती मंडूक या शब्दापासून होते. मंडूक या शब्दाचा अर्थ बेडूक असाही आहे. हे आकाराने सर्वात लहान असलेलं उपनिषद आहे. या उपनिषदामध्ये केवळ 12 श्लोकांची रचना आहे. पण हे उपनिषद इतकं महत्वाचं आहे की या उपनिषदावर आद्य शंकराचार्यांचे जे गुरु गौडपादाचार्य त्यांनी कारिका लिहिली आहे आणि स्वतः आद्य शंकराचार्यांनीही मांडुक्य उपनिषदावर कारिका लिहिली असून गौडपादांच्या कारिकेवरही त्यांनी कारिका लिहिलेली आहे. म्हणजे या उपनिषदाचं महत्व आपल्या लक्षात यायला हवं. या उपनिषदामध्ये ओम या मंत्राची महिमा किंवा त्याचं महत्व स्पष्ट केलेलं आहे. ओम हे अ, उ आणि म या स्वरांची सांगड घालून किंवा या स्वरांच्या एकत्रीकरणाने निर्माण होणारं अक्षर आहे. हे असं अक्षर आहे की जे कधीच नष्ट होत नाही आणि जे कायम आहे. अ, उ आणि म याचा संदर्भ किंवा संबंध जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या आत्म्याच्या अवस्थांशी घातला गेलेला आहे. तर शेवटचं जे म असं आहे, तो जो घुमणारा नाद आहे त्याचा संबंध तुरीय अवस्थेशी जोडलेला आहे. या ओम मध्ये ओंकार असं ज्याला आपण सर्वसाधारणपणे ओळखतो, ओंकारामध्ये अनेक ध्वनी असून त्याचा आपल्या मन आणि शरीरावर योग्य आणि सकारात्मक परिणाम होतो असं आपली परंपरा मानते. ओम मध्ये जे हे 4 उल्लेख आपल्याला आले की ज्याच्यामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय या अवस्थांचा संदर्भ आहे, त्याच्याबद्दल आता आपण थोडंसं जास्त समजून घेऊया. ह्या आत्म्याच्या अवस्था आहेत ज्याची सुरुवात जागृत अवस्थेपासून सुरू होते. जागृत ही पहिली अवस्था, स्वप्न ही दुसरी, निद्रा किंवा सुषुप्ती ही तिसरी आणि तुरीय अवस्था ही चौथी. काय आहेत बरं या अवस्था? पहिली जर अवस्था आपण बघितली तर आपल्याला असं दिसतं की जागृत अवस्थेमध्ये आपण आपल्या अवतीभोवतीच्या स्थूल प्रपंचाशी संबंधित गोष्टी करत आहोत. आपण जागे आहोत, आपण झोपलेले नाही. दुसरी जी अवस्था आहे ती आहे स्वप्न अवस्था. स्वप्न अवस्थेमध्ये आपण शरीराने झोपलेले असतो, परंतु आपले मन मात्र सक्रिय असते. जागृत अवस्थेमध्ये आपलं मन आणि आपलं शरीर हे दोन्हीही सक्रिय असतं, तर स्वप्न अवस्थेमध्ये आपलं शरीर हे सक्रिय नसतं, आपलं मन हे सक्रिय असतं. झोपेत जेव्हा आपण स्वप्न पाहतो आणि सकाळी उठल्यानंतर म्हणतो की काल रात्रभर मला स्वप्न पडली, मला काही झोप नीट आली नाही, मी अस्वस्थ होतो किंवा होते, तेव्हा आपण स्वप्नावस्थेमध्ये असतो. तिसरी जी अवस्था आहे ती आहे निद्रा. काय बरं निद्रा अवस्था? निद्रा अवस्थेमध्ये मन आणि शरीर हे दोन्हीही निष्क्रिय असतात. इथे आपल्याला स्वप्न पडत नाही. आपण रात्रभर शांतपणे गाढ झोपलेलो असतो आणि सकाळी उठून म्हणतो की मला एकही स्वप्न रात्रभर पडलं नाही, मी असा उठलो की जणू काही मी आत्ताच झोपलो होतो. म्हणजे झोपल्यानंतरचा जो मधला काळ आहे त्या काळाची जाणीव न शरीराला होते न मनाला होते. आता या तीनही अवस्था पुन्हा एकदा समजून घेऊ. जागृत अवस्थेमध्ये आपलं शरीर आणि मन दोन्ही सक्रिय असतं. स्वप्नावस्थेमध्ये शरीर निष्क्रिय असतं
तर मन सक्रिय असतं. निद्रा अवस्थेमध्ये मन आणि शरीर हे दोन्हीही निष्क्रिय असतात. यांचाच संबंध ओंकारामध्ये आपल्याला आलेला दिसतो. आता ही जी पहिली अवस्था आहे, जिला आपण जागृत अवस्था म्हणू, या अवस्थेचा उल्लेख वैश्वानर या संबंधाने येतो. केवळ या उपनिषदातच नव्हे तर पुढे भगवद्गीतेतही वैश्वानराचा उल्लेख आणि संदर्भ आल्याचं आपल्याला दिसतं. काय बरं जागृत अवस्था? काय हे वैश्वानर? तर सर्व विश्वात हिंडणारा जीव किंवा प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी अनुभवाला येणारा स्वचा भाव म्हणजे जागृत अवस्था. आता तुमच्या सगळ्यांशी बोलत असताना मला हे नक्की ठाऊक आहे की मी झोपलेली नाही, मी स्वप्न पाहत नाहीये आणि मला स्वतः बोलत असतानाचा जो स्वचा अनुभव येतो आहे तो म्हणजे जागृत अवस्थेचा अनुभव. असा हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला आपण जागे असताना येतोच. अशीच जाणीव किंवा असाच अनुभव आपल्याला काही प्रमाणात स्वप्न अवस्थेमध्ये येतो. या अवस्थेचं जे नाव आहे किंवा या अवस्थेतील आत्म्याचं जे नाव आहे ते आहे तेजस. इथे आत्मा अंतर्मुख झालेला असतो आणि तो अंतःप्रज्ञही असतो. स्वप्नावस्थेमध्ये अनुभव घेण्याचं साधन आणि अनुभव घेण्याचं स्थान हे एकच आहे. परंतु जागृत अवस्थेमध्ये मात्र जी व्यक्ती अनुभव घेते ती आणि ज्या गोष्टींचा अनुभव ती घेते हे दोन्ही वेगवेगळं आहे. आपण आपल्या डोळ्यांनी गोष्टी पाहतो, आपल्या कानांनी ध्वनी ऐकतो, आपल्या नाकाने वास घेतो, आपल्या जिभेमुळे आपल्याला चव कळते. परंतु स्वप्नामध्ये मात्र हे सगळं होत असेलही परंतु त्यामध्ये आपली इंद्रिय सक्रिय नसतात. जिथे मी अनुभव घेते आहे तेही माझ्या स्वप्नात आहे, ज्याचा मी अनुभव घेते आहे तेही माझ्या स्वप्नात आहे आणि जी व्यक्ती त्याचा अनुभव घेते तीही स्वप्नातच आहे. इथे मी आणि इतर गोष्टी असा अनुभवातला फरक आपल्याला दिसत नाही. तिसरी जी अवस्था आहे जिला आपण निद्रा किंवा सुषुप्ती म्हणतो त्या अवस्थेतील आत्म्याला प्राज्ञ असं म्हणतात. हा जो प्राज्ञ आहे तो जो मी आहे त्याला कुठल्याही गोष्टीचं भान नसतं, त्याला कसल्याही गोष्टीची जाणीव नसते. जसं मी जागी असताना जर कुठे गेले आणि तिथे जर एखादा पदार्थ जो रुचकर आहे, जो चविष्ट आहे, त्याचा जर सुवास येत असेल तर मला त्याचा अनुभव येतो, मी तो वास घेऊ शकते. त्या वासाने मिळणारा आनंद किंवा तो पदार्थ खाण्याची इच्छा ही माझी तीव्र असते आणि तिचा मला सरळ नेटका अनुभव येतो. स्वप्नात जर मी एखादा अन्नपदार्थ पाहत असेल तर तिथे सुद्धा मला असाच अनुभव येतो. तिथेही मी वासाचा अनुभव घेते, तिथेही मला तो पदार्थ दिसतो, तो पदार्थ खाण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण होते. परंतु निद्रा किंवा सुषुप्ती या अवस्थेचा जर आपण विचार केला तर इथे आत्म्याला कसलाही अनुभव येत नाही. कुठलाही पदार्थ उघड्या किंवा बंद डोळ्यांसमोर दिसत नाही, त्याचा सुवास येत नाही, तो खाण्याची इच्छाही होत नाही. म्हणजे या मीला कशाचंही भान नसतं, कसलीच जाणीव नसते. स्थूल गोष्टी किंवा सूक्ष्म गोष्टी असा कुठलाही भोग या अवस्थेतला आत्मा घेत नाही. त्यामुळे आपण झोपलो तो क्षण आणि आपण जागे झालो तो क्षण या मधला जो काळ आहे त्याबद्दलचं कसलंही ज्ञान प्राज्ञ या आत्म्याला नसतं. शेवटची जी अवस्था आहे तुरीय अवस्था, हिच्यामध्ये मीला कशाचंही भान नसतं, कसलीही जाणीव नसते. स्थूल गोष्टींचं किंवा सूक्ष्म गोष्टींचं कोणतंही ज्ञान किंवा कोणताही उपभोग तुरीय अवस्थेतही घेतला जात नाही. आता पाहता आपल्याला असं दिसेल की सुषुप्ती आणि तुरीय अवस्था ह्या बहुतेक एकसारख्याच आहेत. या अवस्थांमध्ये फारसा फरक दिसत नाही, परंतु एक फरक नक्कीच आहे. निद्रा किंवा सुषुप्ती ही जी अवस्था आहे ती कधी ना कधी आपण झोपेतनं जागे झाल्यानंतर संपते. त्या अवस्थेला अंत आहे, ती अवस्था नष्ट होऊ शकते आणि पुन्हा कधीतरी जेव्हा आपण गाढ झोपतो
तेव्हा आपल्याला सुषुप्तीचा पुनरअनुभव येतो. तुरीय अवस्था मात्र एक अशी अवस्था आहे की त्या अवस्थेला कसलाही शेवट नाही. ती निरंतर राहणारी आत्म्याची अवस्था आहे. तर जागृत, स्वप्न, निद्रा किंवा सुषुप्ती आणि तुरीय ह्या आत्म्याच्या 4 अवस्था या उपनिषदामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत. पुढचं जे उपनिषद आहे ते आहे प्रश्नोपनिषद किंवा प्रश्न उपनिषद. हे उपनिषद अथर्ववेदाच्या पैप्पलाद या शाखेचं उपनिषद आहे. या उपनिषदाचं स्वरूपच प्रश्न आणि उत्तर असं आहे. या उपनिषदाच्या नावातच प्रश्न असा शब्द आहे. पिप्पलाद हे ऋषी आणि त्यांचे 6 शिष्य जे ब्रह्मज्ञानाशी आत्मनिष्ठ होते अशा शिष्यांमधील प्रश्न उत्तरांचा संवाद या उपनिषदामध्ये आहे. या उपनिषदामध्ये एकूण 5 प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं पिप्पलाद ऋषींनी दिलेली आहेत. यातला जो पहिला प्रश्न आहे तो पिप्पलादांचा शिष्य कबंदी कात्यायन यांनी विचारलेला आहे. त्यांनी हा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा तो प्रश्न असा होता की ह्या प्रजा कुठून उत्पन्न झाल्या. इथे प्रजा या शब्दाचा अर्थ आसपास अस्तित्वात असलेले सगळे जीव, जीवमात्र किंवा प्राणी मात्र हे कसे आणि कुठून उत्पन्न झाले आहे. पिप्पलादांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं ते असं: प्रजापतीने म्हणजेच ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली. तपश्चर्या करून, तप करून त्यांनी रई आणि प्राण हे निर्माण केले. रई आणि प्राण या 2 तत्वांपासून ही सगळी प्रजा म्हणजे हे सगळं भौतिक जग उत्पन्न झालं आहे. हा पहिला प्रश्न सत्तामीमांसेचा किंवा सत्ताशास्त्राचा प्रश्न आहे की एकूण विश्वाची उत्पत्ती कुठून आणि कशा प्रकारे झाली असेल यावरचा विचार या प्रश्नाच्या उत्तरामध्ये केल्याचं आपल्याला दिसतं. दुसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न भार्गवी वैदर्भी या शिष्याने विचारला होता. तो प्रश्न असा: कोणत्या शक्ती या शरीराचे धारण करतात, त्यांना प्रकाशित कोण करते आणि त्यापैकी वरिष्ठ कोण. ह्या ज्या शक्ती आहेत ज्यापासून हे विश्व निर्माण झालं त्या शक्ती कशा स्वरूपात आपल्या अनुभवाला येतात. तर पिप्पलादांनी त्याचं उत्तर दिलं: आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही जी पंचमहाभूत आहेत ती, आणि वाचा, मन, चक्षु म्हणजे डोळे, श्रोत्र म्हणजे कान, या 9 शक्ती शरीराला धारण करतात. 10वा जो प्राण आहे हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे कारण त्याच्या अधीन सर्व शरीर आहे. हा जो सगळा विश्वाचा पसारा आहे, ही जी प्रजा आहे ती उत्पन्न या सगळ्यांच्या प्रक्रियेतून होते. पंचमहाभूत वाचा, मन, चक्षु आणि कान ह्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारं जे तत्व आहे ते आहे प्राणतत्व आणि ते सर्वात महत्वाचं आणि सर्वश्रेष्ठ आहे. तिसरा जो प्रश्न होता तो पिप्पलादांचा शिष्य कौशल्य अश्वलायन यांनी विचारलेला होता. तो प्रश्न असा की प्राण कशापासून उत्पन्न होतो. जर प्राणतत्व हे सर्वात महत्वाचं असेल आणि त्याच्या अधीन सगळा देह आणि त्याच्या सर्व शक्ती राहत असतील तर हा प्राण नेमका कशापासून उत्पन्न झाला, तो शरीरात कसा काय येतो, शरीराचा आणि त्याचा संबंध काय, तो स्वतःला विभागून कसा राहतो, असे प्रश्न कौशल्य अश्वलायनांनी विचारले. या प्रश्नांचं उत्तर देताना पिप्पलादांनी सांगितलं की प्राणतत्व जे आहे ते आत्म्यापासून निर्माण होतं. मनाने जे पूर्वी केलेले कर्म आहेत त्याबरोबर ते शरीरात येतं. जसं शरीराबरोबर त्याची छाया म्हणजे सावली असते त्याचप्रमाणे आत्म्याबरोबर त्याचा प्राण असतो. समोरच्या चित्रात तुम्हाला एक माणूस चंद्रप्रकाशाच्या पुढे उभा असलेला दिसेल आणि त्याच्या मागे दूरवर जाणारी त्याची सावली आहे. असं समजा की तो जो माणूस उभा आहे तो म्हणजे आत्मा आणि ती जी त्याची सावली पडलेली आहे ती म्हणजे प्राणतत्व. आता सावली शरीराशिवाय असू शकेल का, सावली त्या माणसाशिवाय असू शकेल का, तर याचं उत्तर आपल्याला मुळीच नाही असं द्यावं लागतं. हा जो मनुष्य उभा आहे तो जिथे जिथे जाईल तिथे तिथे ही सावली त्याच्या सोबतच असेल. तसं
जर प्राणतत्व आहे, जर चैतन्य आहे, जर जिवंतपणाचं लक्षण आहे, तर तिथे आत्मा नक्की आहे. कारण प्राण किंवा प्राणतत्व हे अन्य काही नसून आत्म्याची सावलीच तर आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो गार्ग्य सोर्यायन यांनी विचारलेला आहे. या प्रश्नात ते विचारतात की या शरीरात कोणती इंद्रिय झोपतात, कोणती जागृत राहतात, कोणता देव स्वप्न पाहतो. पिप्पलाद त्याचं उत्तर देताना सांगतात की निद्रावस्थेत सर्व इंद्रिये आपल्या विषयांसह त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ अशा दिव्य मनात लीन होतात, म्हणजेच सुषुप्ती अवस्थेत जातात. शरीरात प्राण जागृत असतो, मन स्वप्नांचा अनुभव घेतं. सुषुप्ती अवस्थेमध्ये महाभूत आणि इंद्रिय हे आत्म्यामध्ये लीन होतात. पाचवा जो प्रश्न आहे तो शैव्य सत्यकामाने विचारला होता. त्याने विचारलं की आमरण ओंकार उपासना करणाऱ्याला कोणता लोक मिळेल बरं. सातत्याने ओंकार जर मी करत राहिलो, कारण या उपनिषदात ओंकाराचा महिमा सांगितलेला आहे, आणि हा ओंकार जर मी सातत्याने उच्चारत राहिलो, त्याची उपासना केली, तर मला कुठला लोक मिळेल. या प्रश्नाचं उत्तर पिप्पलाद असं देतात की ओंकार उपासना करणारा ज्या प्रकारच्या ब्रह्माचे ध्यान करतो त्याच्याकडे तो जातो. ओंकाराचे ध्यान जो तीनही मनांनी अ, उ आणि म, तुम्हाला आठवत असेल अ, उ आणि म हे जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था यांचे प्रतिनिधित्व करते. या तीनही मनांनी जर एकत्रित येऊन ध्यान केले आणि ओंकाराची उपासना केली तर त्याला ज्ञान प्राप्त होते, ते पूर्ण ब्रह्माचे. अजय, अमर आणि अभय असे जे परब्रह्म तो ओंकार उपासना करणारा जाणतो आणि तो ब्रह्मलोकाला जातो. सहावा जो प्रश्न आहे तो सुकेशी भारद्वाज या पिप्पलादांच्या शिष्याने विचारला. त्यांनी विचारलं की षोडश कलावान पुरुष कुठे राहतो. पिप्पलादांनी सांगितलं की षोडश कलावान पुरुष मनुष्याच्या शरीरात राहतो. त्याच्या 16 कला पुरुषाशी एकरूप होतात. मनुष्यात वास करणारी आणि वैश्विक घडामोडी चालवणारी शक्ती एकच आहे हे जाणणे हेच ज्ञानी पुरुषाचे लक्षण आहे, असे पिप्पलादांनी सांगितले. माझ्या शरीराच्या आत आणि माझ्या शरीराच्या बाहेर असणाऱ्या विश्वात जे तत्व आहे ते एकच आहे असं जेव्हा आपण जाणतो, असं जी व्यक्ती जाणते तिच्यामध्ये हे षोडश कला असतात. पुढचं जे उपनिषद आहे ते आहे केन उपनिषद किंवा केनोपनिषद. हे उपनिषद अथर्ववेदाच्या पैपलाद शाखेचे उपनिषद आहे. याचेही स्वरूप प्रश्नोत्तर रूपी आहे. यामध्ये पिप्पलाद ऋषी आणि त्यांचे 6 ब्रह्मनिष्ठ शिष्य यांचा संवाद आहे. या उपनिषदामध्ये काही खंड आहेत. यातला जो पहिला खंड आहे त्या खंडामध्ये 9 मंत्र समाविष्ट आहेत. या आधीच्या उपनिषदामध्ये जो पुन्हा पिप्पलाद आणि त्यांचे शिष्य यांच्यामधल्या संवादाचा उपनिषद होता, तिथे संवादाचं स्वरूप प्रश्न आणि उत्तर या प्रकारचं होतं. या उपनिषदामध्ये मात्र गुरु आणि शिष्य सर्व मिळून चर्चा करत आहेत. पहिल्या खंडामध्ये ब्रह्माचे स्वरूप स्पष्ट केले आहे. खंडाची सुरुवात करताना त्यांचा शिष्य त्यांना प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून पिप्पलाद आचार्य ब्रह्माचं स्वरूप स्पष्ट करतात. हे स्वरूप सांगताना ते म्हणतात, ब्रह्म म्हणजे जिच्यापर्यंत मन, वाचा, चक्षु पोहोचू शकत नाही अशी एक शक्ती होय. अर्थात आपल्या शरीराच्या, इंद्रियांच्या, आकलनाच्या जे पलीकडे आहे ते ब्रह्म. ज्या शक्तीची उपासना सगुण रूपात केली जात नाही अशी शक्ती म्हणजे ब्रह्म होय, असे या खंडात म्हटलेले आहे. सगुण रूप म्हणजे काय, तर जे आपल्या अनुभवास येते, ज्याला आकार आहे, ज्याला विशिष्ट गुण आहेत, ज्याला रंग आहे, वास आहे, असे ते सगुण. पण ब्रह्म मात्र अशी शक्ती आहे की ज्याला कुठलेही गुण नाही. या उपनिषदाच्या दुसऱ्या खंडामध्ये केवळ 5 मंत्र आहेत.
या 5 मंत्रांमध्ये एखाद्या व्यक्तीला ब्रह्मज्ञान झाले आहे की नाही हे कसे ओळखावे, हे ओळखण्याचे जे निकष आहेत ते सांगितलेले आहे. तपस्या, आत्मनियंत्रण आणि स्थिर कार्य करणाऱ्या व्यक्तीला ब्रह्मविद्या प्राप्त होते, असं केन उपनिषदाच्या 2ऱ्या खंडात सांगितलेलं आहे. जी व्यक्ती ज्ञानी आहे, जी व्यक्ती बुद्धिमान वा विद्वान आहे, जी व्यक्ती दृढनिश्चयी आहे, त्या व्यक्तीला ब्रह्मविद्या प्राप्त झाली आहे, असं या उपनिषदात सांगितलेलं आहे. केन उपनिषदाचा जो 3रा खंड आहे त्यामध्येही एकूण 12 मंत्र समाविष्ट आहेत. या खंडात ब्रह्माचं सामर्थ्य स्पष्ट करताना सांगत असताना उमा हेमवतीची आख्यायिका सांगितली आहे. या कथेनुसार देव आणि दानवांच्या युद्धात देवांचा विजय झाला. हा विजय झाल्यानंतर देवांना गर्व चढला. त्यांना असं वाटायला लागलं की आपण सर्वश्रेष्ठ आहोत, आपल्यापेक्षा मोठं कुणीही नाही. या गर्वाचं हरण करण्यासाठी ब्रह्मशक्तीने उमा हेमवतीचं रूप घेतलं आणि देवांना ब्रह्मतत्वच सर्वश्रेष्ठ आहे याची जाणीव करून दिली. उमा हेमवतीची कथा जी केन उपनिषदामध्ये येते तिचा पुढे आपल्याला इतर अनेक साहित्यांमध्ये प्रभाव दिसतो. केन उपनिषदाचा जो शेवटचा आणि 4था खंड आहे त्यामध्ये केवळ 9 मंत्र समाविष्ट आहेत. या खंडामध्ये उमा हेमवती देवी देवांना ब्रह्मतत्वाचं श्रेष्ठत्व विशद करून सांगते. तसंच उपनिषदाचा समारोप करताना जो हे उपनिषद आणि ब्रह्मविद्या जाणतो तो अनंत काल स्वर्गात सुखात राहतो, असंही उमा हेमवती देवीच्या मुखातून सांगितलेलं आहे. या सर्वच उपनिषदांचा विचार करता आपल्याला असं दिसेल की उपनिषदांमध्ये मुख्य विषय हा ब्रह्माचं स्वरूप स्पष्ट करण्यावर आहे. असं का केलं असावं, केवळ ब्रह्मविद्येला सर्वात जास्त महत्व का दिलं गेलं असावं, याचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसेल, आपल्या असं लक्षात येईल की भौतिक जीवनामध्ये अनेक बदल होतात. आपण जे जीवन जगत असतो ते एका विशिष्ट काळापुरतं मर्यादित आहे. आपण जन्मलो तो दिवस, जन्मलो तो वार, जन्मलो तो क्षण आणि पुढे काही कालांतराने काही वर्षांनी आपण मरतो तो दिवस, तो काळ. ह्या मधल्या कालावधीमध्ये आपण जीवन जगत असतो. आता हे जीवन जगत असताना आपल्यापैकी प्रत्येक जण आपापल्या परीने हा प्रवास यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतो. हे यश, जीवनाच्या प्रवासाचं जे यश आहे ते आपण कसं निश्चित करतो? अनेक वेळा मी किती पैसे कमवले, मी किती घरं बांधली, मी किती गाड्या विकत घेतल्या, माझ्याकडे किती जमीन आहे, माझ्या हाताखाली किती लोक काम करतात, या गोष्टींवरून एखाद्याचं जीवन यशस्वी झालं की नाही असं ठरवलं जातं. परंतु आपल्याला सर्वांनाच हे ठाऊक आहे की पैसा, यश, संपत्ती ह्या गोष्टी आज आहेत, आपण आज मिळवल्या आहेत, पण त्या उद्या असतीलच, भविष्यात असतीलच अशी शाश्वती मात्र आपल्याला देता येत नाही. केवळ ह्याच गोष्टी नव्हे तर आपल्या भोवतीचं वातावरण, आपल्या आजूबाजूचे जीव मात्र ह्या सगळ्यांमध्येही सातत्याने बदल होत असतो. हे फक्त सजीवांसंदर्भात आहे का? तर नाही. ज्या गोष्टी निर्जीव आहेत त्यातही सातत्याने बदल होत असतो. आधुनिक विज्ञान आपल्याला असं सांगतं की आपल्या शरीरात काही वर्षांच्या कालावधीमध्ये प्रत्येक पेशी बदलून जाते, प्रत्येक पेशी ही नव्याने निर्माण होते. म्हणजे आज जी मी आहे ती कदाचित 8 वर्षांनंतर मी तीच नसेल. माझ्या शरीरातली प्रत्येक पेशी ही बदललेली असेल. पण म्हणून मी बदलले का? पण म्हणून तनुजा नावाची व्यक्ती बदलली का? 2022 मध्ये अस्तित्वात असलेली तनुजा आणि पुढे 2030 मध्ये जी अस्तित्वात येईल ती तनुजा, ह्या 2 वेगळ्या व्यक्ती का? खरं म्हणजे आपल्याला तसं म्हणता येणार नाही. कारण जर तसं झालं असतं तर 2022 मधल्या माझ्याबद्दल, स्वबद्दल मला 2030 मध्ये काहीही आठवलं नसतं. अगदी सगळं सविस्तर जरी आठवलं नाही तरी आपल्या स्वतःला, आपल्या सगळ्यांनाच हा अनुभव आहे
की काही वर्षांपूर्वी आपल्या जीवनात घडलेल्या अनेक घटनांचा संदर्भ, स्मृती आपल्या मनात जागी असते, जिवंत असते, हो की नाही? आणि आपण आपल्या स्वतः संदर्भातल्या अनेक गोष्टी कधीच विसरू शकत नाही. आता आपण विसरू शकत नाही असं म्हणताना ज्या गोष्टी घडल्या त्या घडत असतानाची मी आणि काही वर्षांनंतर त्या घटना आठवणारी मी ह्या एकच आहेत की वेगवेगळ्या आहेत? जर त्या वेगळ्या आहेत असं आपण म्हणालो तर मग काही वर्षांपूर्वी घडलेल्या घटना आजच्या मला आठवण्याचं अजिबातच कारण नाही. म्हणजे काहीतरी आपल्या जीवनाच्या ह्या प्रवाहामध्ये आहे की जे सातत्याने आपल्या रूपाने उभं आहे. आपल्या शरीरातील पेशी नसतील, आपल्या शरीरातील हाडं ते नसतील, कारण हे सगळं बदलत आहे. आपल्या शरीरातलं रक्तही बदलत आहे. आणि फक्त निर्जीव गोष्टी नाही, म्हणजे ज्याला चैतन्य नाही अशा गोष्टीच नव्हे, तर आपलं मन, आपला स्वभाव, आपल्या आवडी-निवडी याही बदलत जातात. यांचं ज्ञान होणं, पुरेसं ज्ञान होणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहेच. नक्कीच महत्वाचं आहे. परंतु त्याही पेक्षा जर काही अजून महत्वाचं असेल तर ते मात्र हे जे सातत्याने माझ्या सोबत आहे, जन्मल्या दिवसापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत जे माझ्या सतत सोबत आहे ते काय आहे, त्याला मी नेमकं काय म्हणू? ते जर माझं शरीर नसेल, तो जर माझा स्वभाव नसेल, ते जर माझं मन नसेल, तर मग या सगळ्यांपेक्षा वेगळं असं काहीतरी जन्मापासून मृत्यूपर्यंत माझ्यासोबत सातत्याने प्रवास करत आहे, किंवा तो मीच आहे जो प्रवास करत आहे आणि मीच शरीर आणि मनासोबत प्रवास करत आहे असं जरी म्हटलं तरीही इथे परा आणि अपरा विद्येचा संबंध सरळ सरळ आपल्याला दिसतो. जे बदलतं आहे त्याच्याविषयीचं जे ज्ञान आहे, त्याच्याविषयीची जी माहिती आहे ती अपराविद्या, आणि जे न बदलणारं आहे, जे सातत्याने आपल्या सोबत आहे, आपल्या अनुभवाला येत आहे, त्याच्या संबंधीचं जे विद्या आहे, जे ज्ञान आहे ते पराविद्या आहे. केवळ आज आपण ज्यांचा विचार करतो आहोत त्या उपनिषदांचाच नाही, तर या आधी आपण ज्या उपनिषदांचा विचार केला त्या उपनिषदांचाही आणि अनेक इतर उपनिषद ज्यांचा उल्लेखही आपण केला नाही, त्या सर्वच उपनिषदांच्या चर्चेचा मुख्य गाभा, मूळ गाभा हा ब्रह्माचे स्वरूप समजून घेणे. आता इतका वेळ ज्या स्वबद्दल, ज्या मी बद्दल आपण चर्चा केली त्याचा आणि ब्रह्माचा काय बरं संबंध? त्याचा आणि ब्रह्मचा काय संबंध? तर काही काळापूर्वी आपण जसं पाणी आणि त्यावर उठणारे तरंग यांचा विचार केला तसा संबंध ब्रह्मन आणि आत्म्याचा आहे. इथे आपल्याला असं लक्षात येईल की भौतिक जगाकडून आपण स्वकडे म्हणजे आत्म्याकडे कसे वळतो आणि आत्म्याकडून आपण ब्रह्माकडे किंवा ब्रह्मनकडे कसे वळतो. म्हणून उपनिषदांमध्ये ज्यांचा उल्लेख आहे, सर्वच एकूण 108 उपनिषदांमध्ये ज्यांची चर्चा केलेली आहे आणि या अनेक उपनिषदांवर ज्या अनेक टीका, उपटीका, कारिका आणि कारिकांवरील कारिका अनेक विद्वानांनी या भारतभूमीमध्ये रचल्या, त्या सर्वांमध्ये जर काही समान विषय सूत्र असेल तर ते ह्या ब्रह्मविद्येचे आहे, ह्या पराविद्येचे आहे. का बरं महत्वाचं ठरतं ब्रह्मविद्या किंवा पराविद्येचा विचार करणं आणि त्याचा तत्वज्ञानामध्ये नेमका काय संबंध? तत्वज्ञान हे मुळातच भौतिक जगाच्या पलीकडे जी तत्व आहेत, ज्या अनुसूत बाबी आहेत की ज्यामुळे हे विश्व सुरू आहे, त्यांचा विचार करणारी ही ज्ञानाची शाखा आहे. तत्वज्ञानामध्ये भौतिकशास्त्राप्रमाणे किंवा रसायनशास्त्राप्रमाणे भौतिक जगात अस्तित्वात असणाऱ्या वस्तूंचा आपण विचार करत नाही, तर त्याच्या पलीकडे जे एक तथ्य आहे, जे एक तत्व आहे, त्याचा विचार आपण तत्वज्ञानामध्ये करतो. जसं तत्वज्ञानामध्ये सजीव आणि निर्जीवांच्या अस्तित्वाचा विचार आहे, तसंच या पलीकडे काय अस्तित्व असेल याचाही उहापोह तत्वज्ञानामध्ये केल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच आपल्या असं लक्षात येईल
की तत्वज्ञान या ज्ञानशाखेमध्ये केवळ समोर दिसणाऱ्या आपल्या अनुभवाला येणाऱ्या इंद्रियगोचर बाबींबद्दलच चर्चा झालेली नाही, तर ज्या गोष्टींचा अनुभव आपल्या इंद्रियांना येत नाही अशा अनेक गोष्टींचा उहापोह, अशा अनेक गोष्टींची चर्चाही तत्वज्ञानामध्ये केली जाते. असं म्हणतात, खरं म्हणजे आताच्या आधुनिक काळानुसार हे म्हणणं फारसं लागू होत नाही, पण अनेक शतकं असं मानलं जायचं की तत्वज्ञान ही सर्व ज्ञानशाखांची माता आहे. म्हणजे प्रत्येक ज्ञानशाखेचा विचार हा मुळात तत्वज्ञानामध्ये सुरू होतो. जसजसं त्या शाखेबद्दलची किंवा जीवनाच्या त्या भागाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं मिळायला लागतात, तसं तसं ती शाखा तत्वज्ञानापासून वेगळी होते आणि स्वतः एक ज्ञानशाखा म्हणून प्रस्थापित होते. याचं उदाहरणच जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला नैसर्गिक शास्त्रांची किंवा विज्ञानाची उदाहरणं इथे घेता येतील. जसं की भौतिक शास्त्रामध्ये या विश्वाची निर्मिती कुठून झाली किंवा कशापासून झाली याचा विचार केल्याचा आपल्याला दिसतं. जीवशास्त्रामध्ये जीवांची उत्पत्ती कशी आणि कशापासून झाली असेल याचा विचार केल्याचा आपल्याला दिसतं. प्राचीन काळातील भारतीय आणि ग्रीक तत्वज्ञानाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की प्राचीन काळातील तत्ववेत्यांनी जे प्रश्न विचारले ते मूलभूत प्रश्न आणि अगदी सुरुवातीचे प्रश्न हे ह्या विश्वाची निर्मिती कुठून कशापासून झाली असेच आहेत. या जीवांची निर्मिती कुठून आणि कशी झाली या संदर्भातलेच आहेत. आजही आपण जी सुरुवातीच्या काही उपनिषदांची चर्चा पाहिली तिथे या प्रश्नांचा उल्लेख झाल्याचं आपल्याला दिसतं. आपण सर्वजण आपल्या सर्वसामान्य ज्ञानाच्या मदतीने हे पाहू शकतो की सजीव आणि निर्जीव हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सजीवाचा आणि निर्जीवाचा म्हटलं तर परस्पर संबंध नाही, परंतु सजीवांमध्ये असणारं चैतन्य तत्व आणि निर्जीवांमध्ये वास करून असलेलं तत्व ह्यामध्ये काही समान धागा आहे का, की ते पूर्णतः परस्पर भिन्न आहेत, अशी ही चर्चा प्राचीन काळापासून तत्वज्ञानामध्ये झाल्याचं आपल्याला दिसतं. आजही आपण आधुनिक विज्ञानामध्ये अनेक अभ्यास सजीव आणि निर्जीव जगताचे एकमेकांवर काय परिणाम होतात या अनुषंगाने केला जात असल्याचं आपल्याला दिसतं. आजच्या घडीला बिग बँग थिअरी हे एक कळीचे नाव आहे की असा काहीतरी एक तारकांचा समूह होता आणि त्याचा विस्फोट झाला आणि तिथून पुढे या विश्वाची निर्मिती झाली असं बिग बँग थिअरी आपल्याला सांगते. प्राचीन काळातील तत्वज्ञानात्मक चर्चा ज्या विश्वाच्या उत्पत्तीचा विचार करतात त्यांच्याकडे जर आपण बघितलं तर तिथे आपल्याला हेच दिसतं की काहीतरी एक मुख्य तत्व, मूळ तत्व एका ठिकाणी होतं आणि तिथून ह्या सगळ्याची निर्मिती झाली. आता नव्या संदर्भात त्याला आपण बिग बँग असं म्हटलं तर प्राचीन काळामध्ये आपण त्याला ब्रह्मतत्व म्हटलं. जर या ब्रह्मतत्वाचा उलगडा आपल्याला झाला तर आपल्याला नक्कीच या विश्वाचा पसारा आणि ते कसं चालतं हे समजेल. उपनिषदांकडे आणि एकूणच वेद साहित्याकडे सर्वसाधारणपणे पाहण्याचा दृष्टिकोन पाश्चात्य अभ्यासकांचा आणि काही भारतीय अभ्यासकांचाही हे सगळं आध्यात्मिक आहे, हे धार्मिक आहे असं आहे. इथे अंधश्रद्धेला वाव असल्यामुळे, इथे धर्माला वाव असल्यामुळे किंवा ते वेगळं केलं न गेल्यामुळे जी एक द्विधा अवस्था किंवा जी एक गोंधळाची अवस्था निर्माण होते त्याचा फायदा घेऊन बहुतेक अभ्यासक किंवा काही अभ्यासक किमान याचं महत्व नाकारतात. त्यांच्या मते उपनिषदांमध्ये आणि वेदांमध्ये अनेक गोष्टी अशा सांगितल्या आहेत की ज्याचा निर्देश दैववादाकडे, ईश्वराच्या भक्तीकडे जातो. असा संदर्भ आपल्याला वेद साहित्यात आणि उपनिषदांमध्ये नक्कीच सापडतो. भक्ती परंपरेचं मूळही आपल्याला इथेच सापडतं. परंतु हेच खरं म्हणजे भारतीय वेद साहित्याचं वैशिष्ट्य आहे. जसं इथे भक्तीची
ईश्वराची चर्चा केली गेली. जसं इथे पूर्णतः विलीन किंवा ईश्वरचरणी लीन होण्याची चर्चा केली गेली, तसंच इथे तत्ववेत्यांनी विविध वेद संहिता आणि उपनिषदांच्या मदतीने आणि त्यापुढे केल्या गेलेल्या अनेक कारिका आणि टीका उपटीका यांच्या माध्यमातून अनेक, ज्याला आपण आज वैज्ञानिक आणि सैद्धांतिक प्रश्न म्हणू, असे प्रश्नही उपस्थित केल्याचं आपल्याला दिसतं. आज या ठिकाणी उपनिषदे हा भाग आपण संपवत आहोत. मी आधी म्हटल्याप्रमाणे एकूण उपनिषदे अनेक आहेत, ती 108 आहेत आणि त्यांचे वर्गीकरण आपल्याला विविध वेदांच्या शाखा आणि उपशाखांमध्ये करता येते. असं म्हणतात की वेद आणि वेद साहित्य, वेदपूरक साहित्य, वेदांग यांच्यामध्ये जे ज्ञान आहे त्याचे सार आपल्याला उपनिषदांमध्ये असल्याचे दिसते किंवा त्याचा गोषवारा, त्याची एकूण व्यवस्थित सुव्यवस्थित मांडणी आपल्याला विविध उपनिषदांमध्ये केल्याचं दिसतं. आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य जे उपनिषदांचं वैशिष्ट्य आहे त्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की तार्किक दृष्ट्या अतिशय योग्य आणि वैध अशी मांडणी अनेक उपनिषदांच्या वादविवादांमध्ये आणि चर्चांमध्ये आपल्याला दिसते. भारतीय तर्कशास्त्र ही एक महत्वाची शाखा तत्वज्ञानात्मक चर्चा आणि लेखनासाठीच सिद्ध झाल्याचं आहे आपल्याला दिसतं. भारतीय परंपरा आणि भारतीय तत्वज्ञान समजून घेताना मुळात वेद आणि उपनिषद यामध्ये जी महत्वाची चर्चा झाली आहे ती लक्षात घेतल्याशिवाय पुढे भारतीय दर्शन यांनी तत्वज्ञानात्मक चर्चेचा जो डोलारा आणि पसारा उभा केला तो समजून घेणं खरं म्हणजे कठीण होतं. जर आपण वेद आणि उपनिषदांमध्ये काय सांगितलं आहे आणि त्या संदर्भाने पुढे जी चर्चा दार्शनिकांमध्ये झाली तिचा संदर्भ जर आपण घेतला नाही किंवा ते आपण लक्षात घेतलं नाही तर भारतीय तत्वज्ञान, विशेषतः दर्शनांचं तत्वज्ञान समजून घेणं आपल्याला कठीण जातं. आज या ठिकाणी आपण थांबतो आहोत. पुढच्या तासामध्ये आपण दर्शनांचा विचार करणार आहोत. धन्यवाद.